नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैभव शिंदे. ग्लोबल कृषी 2026 मध्ये घराच्या शेजारी 1 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्यामध्ये स्वतःच्या उपजीविकेसाठी किंवा घरच्यांना त्यापासून आपलं जे काय भाजीपाला आहे दैनंदिन जीवनामध्ये खाण्यासाठी अशा प्रकारचा भाजीपाला आपल्या घराशेजारी कसा बनवता येईल याच्या प्रकारचं एक डेमॉन्स्ट्रेशन, एक युनिट आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये भाजीपाल्यामध्ये आपण बघू शकतो टोमॅटो आहे, भेंडी आहे, मिरची आहे, गाजर आहे, मुळा आहे, बीट आहे. जवळपास 85 वेगवेगळा भाजीपाला आपण ह्या 2 गुंठे क्षेत्रामध्ये आपण तयार केलेला आहे. की साधारणपणे दैनंदिन वेगवेगळा न्यूट्रिशन शरीरामध्ये कसं गेलं पाहिजे आणि त्या पिकाची असणारी सगळी माहिती आपण या ठिकाणी केलेली आहे. तर आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या या परसबाग किंवा उद्यान विभाग जो आहे, पोषण विभाग, त्याच्यामध्ये येऊन आपण ह्या सर्व भाजीपाल्यांची माहिती घ्यावी. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये काही डेमॉन्स्ट्रेशन व्हर्टिकल, जे काय बाल्कनी म्हटलं जातं की शहरामध्ये या प्रकारचं भाजीपाला लागवडीसाठी जागा नसते, मग व्हर्टिकल कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, त्याच्यानंतर टेरेस गार्डनिंग कसं करता येईल, व्हर्टिकल गार्डन कसं करता येईल, याचे छोटे छोटे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, एक डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. साधारणपणे कोंबडी पालन असेल, आजोला आहे, मायक्रोग्रीन आहेत. तर यासारखं जे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे तर ते कशा प्रकारे बनवलेलं आहे याचं उत्तम उदाहरण आणि प्रॅक्टिकली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. माझं शेतकऱ्यांना विनंती की आपण नक्कीच या ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग होऊन याची माहिती आपण या ठिकाणी घ्यावी. धन्यवाद.